मागासवर्ग आयोगातर्फे आजपासून युद्ध पातळीवरती सर्वेक्षण सुरू होणार आहे। मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी अधिकाऱ्यांना अचूक सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात होते आहे। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची डेडलाईन दिली गेली आहे। यासाठी 3982 पर्यवेक्षकांची नियुक्ती झाली आहे। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये फैसला होणार आहे। आरक्षणावरती सुनावणी घ्यायची की नाही यावरती निर्णय घेण्यात येईल। 13 ऑक्टोबरला क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली होती। गडचिरोलीमध्ये मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 24 ते 31 जानेवारीच्या दरम्यान घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे। यावेळी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकेवरती सुधारणा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांना हे आदेश देण्यात आले। यावरती पुढील सुनावणी उद्या होईल। मनोज जरांगेंचा मोर्चा आज पुण्यामध्ये दाखल होतोय। रांजणगाव, कोरेगाव, भीमा मार्गे खराडी, वाघोली या परिसरामध्ये त्यांचा मुक्काम असेल आणि त्यासाठी नगर रस्त्यावरची वाहतूक या व्यवस्थेमध्ये काहीसे बदल करण्यात आले आहेत। मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या मार्गावरती पुणे पोलिसांकडून कडक असा बंदोबस्त करण्यात येतोय। यावेळी 1000 पोलीस कर्मचारी तसंच 800 जवान सुद्धा तैनात करण्यात आले। उद्या पुण्यामधून मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। लोणावळ्यामधल्या मराठा तरुणाने जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारलाय। जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासामध्ये नोंद व्हावी यासाठी अशोक माळसकर यांनी अवघ्या 3 महिन्यांमध्ये हा मेणाचा पुतळा तयार केला आहे। नाशिकच्या गोल्फ मैदानामध्ये आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याचं कळतंय। या सभेमधून ते भाजपवरती काय निशाणा साधणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय। तर सभेपूर्वी राज्यव्यापी महाअधिवेशन सुद्धा घेतलं जाणार आहे। उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरामध्ये काल दाखल होताच त्यांच्यावरती कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली। ठाकरेंनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळी महापूजा करण्यात आली आणि महाआरती सुद्धा पार पडली आहे। उद्धव ठाकरे काळाराम मंदिरामध्ये आले तेव्हा त्यांनी भगवे कपडे, गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ परिधान केली होती आणि यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सगळे उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरामध्ये आरती केल्याच्या नंतर गोदा तीरावरती जाऊन सुद्धा आरती केली आहे आणि यावेळी सहकुटुंब ते या आरतीमध्ये सहभागी झालेत। राज्यामध्ये सर्वत्र थंडीचा कडाका वाढताना दिसतोय। मुंबईमधला पारा 16 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलाय। जानेवारीपर्यंत थंडीचा कहर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे। रविवारपासूनच थंड वारे वाहत असल्यामुळे कमाल तापमानामध्ये 2 अंश सेल्सिअसनं घसरण झाल्याचं दिसून आलं। उत्तर भारतामध्ये 26 जानेवारीपर्यंत थंडीचा कहर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर विदर्भामध्ये आज हलक्या पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। आज मुंबई पुणे महामार्गावरती 2 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। दिशादर्शक फलक बसवण्यासाठी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल। कोकण रेल्वेवरील वीर अंजणी या स्थानकाच्या दरम्यान पायाभूत कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। दुपारी 1:10 पासून 3:40 असा 2.5 तासांचा हा ब्लॉक असेल। यावेळी कोकण रेल्वेवरील 3 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होतोय। स्मार्ट सिटी बस सेवेसाठी 5 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत। आता या प्रवासी संख्येमध्ये 10 पटींनी वाढ होती आहे। दररोज 30,000 प्रवासी यामधून प्रवास करतात। तर लवकरच स्मार्ट बसच्या ताफ्यामध्ये 35 इलेक्ट्रॉनिक बस आणि त्यासोबतच पीएमई बस योजनेमधून आणखी 100 बसेस दाखल होतील। कोल्हापूरकरांची महालक्ष्मी एक्सप्रेस आता नव्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल। आधुनिक बनावटीची नवी पॅसेंजर कोच एक्सप्रेस 5 जानेवारीपासून सज्ज होणार आहे। कोल्हापूरकरांच्या सोयीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता चांगलंच यश आलंय। शिर्डीमध्ये 11,000 दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी रामनामाचा जयघोष करत शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी हा दीपोत्सव साजरा केलाय। मराठवाड्यामधल्या भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या धाम या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। ही विशेष रेल्वे 14 फेब्रुवारीला नांदेडमधून छत्रपती संभाजीनगर मार्गे अयोध्येच्या दिशेने रवाना होईल।
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्याचा आनंद मालवणच्या समुद्रकिनारी सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। यावेळी दीपोत्सवासह फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली आहे। पालघरमध्ये मनसेकडून राम आणि लक्ष्मणाच्या वेशभूषा साकारून रॅली काढण्यात आली आहे। तसंच 500 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटपही करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील श्रीराम मंदिरामध्ये जाऊन महापूजा केली आहे। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाआरती सुद्धा करण्यात आली आहे। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या काळाराम मंदिरामध्ये सपत्नीक आरती केली आहे। यावेळी मी कारसेवक आहे, प्रभू रामाच्या दर्शनाने माझे जीवन सार्थकी लागले अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। नागपूरमधील प्राचीन राम मंदिर असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रभू श्रीरामाची पूजा केली आहे। यावेळी हजारो रामभक्तांनी जोरदार जय श्रीरामचा जयघोष केला आहे। चिपळूणमधील शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये आमदार भास्कर जाधव उभयतांनी श्रीराम पूजन आणि रामरक्षा पठण केले। यावेळी शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने हजर होते। अमरावतीतील तिवसा येथे राम मंदिरामध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी 2100 किलोचे लाडू यांचा प्रसाद वाटलेला आहे। 12वीच्या मुलांना संशोधित प्रश्नसंचाचं वाटप सुद्धा यावेळेला करण्यात आलंय। सिंधुदुर्गामध्ये वेंगुर्ल्यातील चित्रकार रविराज चिपकर यांनी सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावरती प्रभू श्रीरामाचं भव्य असं वाळू शिल्प साकारलंय। 35 ते 40 टन वाळूच्या सहाय्याने 12 फूट उंच आणि 10 फूट रुंद असे हे वाळू शिल्प साकारण्यात आलंय। हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना 5 तास लागले। दापोलीमध्ये रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने हत्तीवरून साखर वाटून मिरवणूक काढण्यात आलेली होती। यावेळेला ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंदोत्सव सुद्धा करण्यात आलाय। लोकसभा निवडणूक 2024 साठी पुणे जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी तयार होती आहे। 23 जानेवारी रोजी या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत। गेल्या 1.5 महिन्यांपासून अंतिम मतदार यादी पूर्ण करण्याचं काम सुरू आहे। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने होम हवन करण्यात आले। यावेळेला महंत सुनील महाराज यांनी सपत्नीक होम हवन आणि महाआरती करून श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन केलंय। दरम्यान यावेळी बंजारा बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळघाटमध्ये आदिवासी महिलांच्या बचत गटातील वस्तूंचं विक्री केंद्र असलेल्या मेळघाट हाट मॉलला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे। यावेळी फडणवीसांचं पारंपरिक नृत्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलंय। रायगडमधील उरण इथे श्रिया फाउंडेशन पाले आणि कॉमन सर्व्हिस सेंटर क्रोपोली तर्फे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं। याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। यावेळी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या। दरम्यान थंडीच्या कडाक्यामध्ये सुद्धा आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। ज्या क्षणाची दुष्काळी माण तालुका आतुरतेनं वाट बघत होता तो क्षण काल राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी पूर्ण झालाय। आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांमुळे जिहे कटापूरचं पाणी माण तालुक्यामधल्या आंधळी धरणापर्यंत पोहोचलंय। त्यामुळे माण तालुक्यातील 32 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। पुणे जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून सकाळी धुक्याचं प्रमाण वाढताना दिसतंय। गुलाबी थंडी आणि दाट धुकं असं मनमोहक वातावरण नागरिकांनी अनुभवलंय। धुकं वाढत असल्यामुळे रब्बी पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 65% ऊसाचं गाळप पूर्ण झालंय। सुमारे 920 लाख टन ऊसाचं गाळप अपेक्षित आहे। यामध्ये 21 जानेवारीच्या अखेर 590 लाख टन म्हणजे जवळपास 65% ऊसाचं गाळप पूर्ण झालंय। तर 9.39% सरासरी उतार्यानुसार 55 लाख टन इतकं साखरेचं उत्पादन हाती येत आहे। पुणे जिल्ह्यामधल्या इंदापुरामध्ये भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे बाजार सुद्धा भरवण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील घोड्यांचा हा एकमेव बाजार असून या घोडे बाजारामध्ये मागील 2 दिवसांपासून राज्यभरामधून शेकडो घोडे दाखल झाले आहेत। पिंपरी चिंचवडच्या शेलपिंपळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कॅशलेस बाजी बाजार भरवण्यात आला होता आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी या भाजी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं। जालन्यामध्ये देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत स्वखर्चाने महिनाभर गावागावांमध्ये जनजागृती रथ हा फिरवला जातोय आणि या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान 2024च्या अंतर्गत वाहतूक नियमांची जनजागृती सुद्धा केली जाते। पंजाबच्या लुधियानामध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने
प्रथम क्रमांक मिळवलाय। चंदीगड संघासोबत फायनल खेळून 1-13 या फरकानं महाराष्ट्रानं फायनलचा सामना जिंकून सुवर्ण पदक पटकावलंय। नवापूर शहरातील भगतवाडी परिसरामध्ये असलेल्या एटीएम मशीनला आग लागल्याची घटना घडली आहे। वेळेवरती वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ही आग योग्य वेळेमध्ये नियंत्रण मिळवण्यामध्ये या आगीवरती यश आलेलं आहे। या घटनेमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाहीये। गडचिरोलीमध्ये अवैध दारूसह 3,62,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे।